नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त मूलभूत हक्काविषयी बोलणार आहोत जो कायद्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाला न्याय आणि संरक्षण देतो, आणि तो हक्क म्हणजे आपल्या भारतीय संविधानातला अनुच्छेद 20. चला एका अगदी थेट प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय का की पोलीस कोणत्याही व्यक्तीला स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यायला भाग पाडू शकतात? याचं अगदी स्पष्ट आणि ठाम उत्तर आहे नाही, अजिबात नाही. आणि ह्या ठाम नाहीच्या मागे एक खूप मोठी, एक शक्तिशाली ढाल उभी आहे. ती म्हणजे भारतीय संविधानातील अनुच्छेद 20. चला तर मग आज हे संरक्षण नेमकं काय आहे ते सविस्तरपणे समजून घेऊया. ठीक आहे, तर मग याच्या खोलात जाऊया. अनुच्छेद 20 मध्ये ना एकूण 3 मुख्य संरक्षण आहेत. यातला पहिला नियम आहे एक्स पोस्ट फॅक्टो. आता हा शब्द जरा कायदेशीर वाटेल, पण त्याचा अर्थ खूप सोपा आणि तितकाच महत्वाचा आहे. एक्स पोस्ट फॅक्टो कायदा म्हणजे असा कायदा जो मागच्या तारखेपासून लागू होत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने आज बनवलेला कायदा भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर लागू करून शिक्षा देता येत नाही. यालाच रेट्रोस्पेक्टिव्ह पनिशमेंटवर बंदी असं म्हणतात. म्हणजे बघा, या नियमाचा अर्थ एका सोप्या उदाहरणाने समजू. समजा आज एखादी गोष्ट करणं पूर्णपणे कायदेशीर आहे, पण उद्या सरकारने एक नवीन कायदा आणला आणि ती गोष्ट बेकायदेशीर ठरवली, तर मग आज केलेल्या त्या कृत्याबद्दल उद्या शिक्षा होऊ शकत नाही. हेच या नियमाचं सार आहे. चला आता दुसऱ्या नियमाकडे वळूया, जो या संरक्षणाला आणखीनच मजबूत करतो. आणि हा नियम आहे डबल जेपर्डी. डबल जेपर्डीचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ आहे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही. हा न्यायाच्या सर्वात मूलभूत सिद्धांतांपैकी एक मानला जातो. याचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीवर एका गुन्ह्यासाठी खटला चालून निकाल लागला असेल, मग ती शिक्षा असो किंवा निर्दोष सुटका, तर त्याच गुन्ह्यासाठी त्याला पुन्हा कोर्टात खेचता येत नाही. यामुळे लोकांना सततच्या कायदेशीर त्रासापासून संरक्षण मिळतं. आणि आता तिसरा आणि शेवटचा नियम, जो आपल्याला आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाकडेच परत घेऊन जातो, तो म्हणजे सेल्फ इन्क्रिमिनेशन पासून संरक्षण. सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःलाच दोषी ठरवणारी साक्ष किंवा पुरावा. आणि आपलं संविधान स्पष्टपणे सांगतं की कोणालाही स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती करता येत नाही. म्हणजेच काय, तर कोणत्याही आरोपी व्यक्तीवर स्वतःच्याच विरोधात पुरावा द्या किंवा गुन्हा कबूल करा म्हणून कोणताही दबाव टाकता येत नाही. गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी ही नेहमी तपास यंत्रणेची असते, आरोपीची नाही. हे तिन्ही नियम मिळून अनुच्छेद 20ला खूप शक्तिशाली बनवतात. पण त्याची सगळ्यात मोठी ताकद कशात आहे हे आता पाहूया. आणि ही आहे त्याची सगळ्यात मोठी आणि विशेष गोष्ट. हा एक असा मूलभूत हक्क आहे जो कोणत्याही परिस्थितीत कधीही काढून घेतला जाऊ शकत नाही. याचं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपण आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करतो. बघा, देशात जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागते तेव्हा इतर अनेक मूलभूत हक्क स्थगित होऊ शकतात, पण अनुच्छेद 20ला कोणीही हात लावू शकत नाही. तो तेव्हाही तसाच्या तसा लागू राहतो. हेच या हक्काचं खरं सामर्थ्य आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर अनुच्छेद 20 आपल्याला 3 महत्त्वाच्या गोष्टींपासून वाचवतं. एक, एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे भूतकाळात केलेल्या कायदेशीर कृत्यासाठी भविष्यात शिक्षा नाही. 2, डबल जिओपर्डी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा नाही. आणि 3, सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नाही. तर मग ह्या सगळ्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं हेच आपलं सर्वात मोठं संरक्षण आहे, नाही का? ह्या माहितीबद्दल आणि आपल्या अधिकारांबद्दल नक्की विचार करा.